नमस्कार मित्रांनो, मी आत्माराम हरे. आज पाठीमागं वळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कधी कधी पाठीमागे घडलेल्या गोष्टींची उजळणी करावी लागते आणि याला कारणही आज तसेच आहे. जवळपास गेल्या 30 वर्षापासून पुण्यामध्ये वास्तव्य करत असताना अनेक चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टींचा सामना सुद्धा करावा लागला. हे साहजिकच आहे. याचंच नाव जीवन आहे. मित्रांनो, हा प्रवास करत असताना मी फक्त माझंच कौतुक करत नाही, परंतु प्रत्येकाला या संघर्षातून जावं लागतं, या गोष्टीची मला जाण आहे. परंतु आयुष्य छोटंसं आयुष्य आहे, पण याला कसं अनमोल करता येईल यासाठी मात्र प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. कसल्याही प्रकारची स्थायिक नोकरी नसताना अनेक वेळा अवहेलना, अपमान सहन करावा लागला, परंतु या गोष्टीचा कुठेही उहापोह न करता आपण आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहिल्यास यश मिळतं, याच्यावर माझी खात्री आहे. असाच प्रवास माझा सुद्धा राहिलेला आहे. अनेक कंपन्यांमधून, कारखान्यातून कामं केली. चांगली माणसं भेटत गेली. हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. कारण प्रत्येकाचं नाव घेणं, परंतु तितकासा वेळ नाही. परंतु त्या माणसांप्रती माझ्या मनामध्ये अपार प्रेम आणि माया अजूनही आहे. आणि याच मायेच्या जोरावरती, याच ताकदीच्या जोरावरती मी आज ठामपणे उभा आहे. हे नाकारून चालता येत नाही. गुरुनं दिलेली शिक्षा, आई वडिलांनी केलेलं पालन पोषण, त्यांनी घेतलेले कष्ट, या गोष्टीची आजही जाण आहे. आणि खऱ्या साहित्याची जडणघडण या इथूनच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या अवतीभोवतीचा परिसर, आपल्या अवतीभोवतीची माणसं नकळत आपल्यावरती संस्कार करतात. याच गोष्टीचे माझ्यावर सुद्धा संस्कार झाले. पुण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय वेदना, कष्ट सहन करावे लागले, पण या कष्टातूनच जीवनाची बाग फुलत गेली, हे कळालं सुद्धा नाही. आज खिशामध्ये पैसे कमी आहेत, परंतु मन प्रेमाने तुडुंब भरलेलं आहे. जगण्यासाठी काय लागतं? मनामध्ये प्रेम आणि जो गरजा भागवण्यापुरता पैसा असला ना, जीवन अतिशय सुंदर होते. जवळपास 30 वर्षाचा कालखंड या पिंपळगुरवमध्ये घालवल्यानंतर कधीही वाटलं नव्हतं की स्वतःचं छोटंसं घरटं होईल, झोपडी होईल. परंतु कामाप्रती जी निष्ठा आहे, ती निष्ठा मात्र कायम होती. चांगल्या विचारांची, चांगल्या माणसाची संगत होती. या संगतीच्या जोरावरती आज एक आनंदाची झोप आयुष्यामध्ये कधी मिळाली नव्हती, ती आज मिळाली. साहजिकच या प्रवासामध्ये माफ करा, साहजिकच या प्रवासामध्ये पिंपळगुरवमधलं वास्तव्य विसरता येणार नाही. पिंपळगुरव मध्ये खऱ्या अर्थानं माझ्यातला कवी जिवंत झाला. चांगल्या वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला आणि चांगले वाईट प्रसंग शेअर करण्यासाठी मी पवना नदीचा, पवना आईचा हात धरला. जे काही माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत, जे काही वाईट असू द्या, चांगलं असू द्या, किंवा मी इतरांना त्रास दिला असेल, नकळतपणे दुखावलं असेल, या सर्व गोष्टी मी पवना आईच्या सहवासामध्ये शेअर केलेल्या आहेत.
माझ्यातलं पाहुण्याने सांगितलं की प्रामाणिकपणा सोडता कामा नये. प्रामाणिकपणाच्या जोरावर आज 4 गोष्टी मला लिहिता येऊ लागल्यात, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आयुष्यामध्ये पैसा येईल, जाईल, राहील, परंतु मनामध्ये घर केलेली माणसं कायम अजरामर असतात. पाहुणा आईनं खूप प्रेम केलंय. माईनं कुरवाळलंय. चुकलो तर कान सुद्धा पकडलेत. पिंपळगाव मध्ये कामावून जात असताना अनेक प्रसंग आले. सुदैव माझं एवढंच की मला कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार माझ्या बाबतीत घडला नाही. हे सर्वात मोठं भाग्य या कवितेनं मला मिळवून दिले. 30 वर्षे एकाच घरमालकाच्या घरी राहिलो. त्यांचा सहवास मिळाला. असे वसंत मल्हारी लोखंडे यांचं आयुष्यभर मी ऋणी आहे. ज्या माणसाने स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. आज पिंपळगावचा सहवास, पिंपळगावचा प्रवास, तिथली माणसं, तिथले साहित्यिक, तिथले कवी माझ्या काळजात घर करून कायम राहतील. एकाचं नाव घेणं बरोबर नाही. सर्वांची नावं घ्यावं लागतील, पण तितकासा वेळ नाही. हा विषय खूप सुंदर आहे. अशाच पैकी डायनासोर गार्डन, आंतरराष्ट्रीय दर्जाचं गार्डन पिंपळगावमध्ये निर्माण केलं, याचा आनंद आहे. खूप पिंपळगावसारख्या गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत, तयार झालेले आहेत, याचाही आनंद आहे. आज पिंपळगाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये अग्रेसर होत आहे, नावारूपाला येत आहे, याचाही आनंद आहे. परंतु काही गोष्टी अभावी एक स्वतःचं घरटं पिंपळगावमध्ये नाही झालं, परंतु चरोली बुद्रुक पठारेमळा येथे छोटंसं घरटं तयार झाल्यामुळं मला पिंपळगावचा सहवास लाभणार नाही. परंतु पिंपळगावच्या आठवणी कवी संमेलनाच्या माध्यमातून कायम जोडल्या जातील आणि कायमी आत्म्यामध्ये घर करून राहतील. इथेच थांबतो. धन्यवाद.